नमस्कार। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील झालेल्या निवडणुकीत सोमवारी चुरशीने मतदान झाले। विशेषतः या निवडणुकीत राज्यातील 11 जागेवर मतदान पारही पडले। यावेळी बीड मतदारसंघात हाय व्होल्टेजचा लढत पाहावयास मिळाली। या राज्यातील लक्ष लागलेल्या जागेवरचा कल काय असणार याविषयी सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी यावेळी केलं आहे। त्यामुळे या बीडच्या जागेचा कल काय असणार पाहूयात स्पेशल रिपोर्ट मधून हा अंदाज। बीड मतदारसंघाच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना देसाई यांनी काही मुद्दे मांडले आहेत। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले, जवळपास 70% मतदान झाले आहे। त्यामुळे या निवडणुकीत लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसले। त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरदार चर्चा सुरू होती। दुसरी गोष्ट, भाजपाची यंत्रणा निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसली, तर त्यांनी पुणे, मुंबई व परगावावरून मतदार बोलवून घेतले होते। त्यामुळे त्यांचा फायदा पंकजा मुंडेंना होताना दिसत होता। पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलनाच्या विरोधात वक्तव्य केले, त्यामुळे त्या काहीशा निवडणुकीत बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहावयास मिळतं। याशिवाय या ठिकाणी मराठा समाजाचा अंडरकरंट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। हा अंडरकरंट महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे। त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या सोनवणे यांना झाला आहे। त्यामुळे तुतारी विरुद्ध कमळ ही अटीतटीची लढत झाली। यात काटेकी टक्करमध्ये अल्पशा मतांनीच दोघांपैकी एक जण बाजी मारेल असं चित्र आहे। बीड जिल्ह्यातील मुंडे बंधू भगिनी होम पिच असलेल्या परळी मतदारसंघात जवळपास 80% इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे। या ठिकाणी भाजपाची यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे। याशिवाय दुसरीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी जुळवून घेत अनेक जडतोडी केल्या आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यंत्रणेचा फायदा पंकजा मुंडेंना झाल्याची चर्चा आहे। दुसरीकडे याच मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभव सहन करावा लागला होता, हेही विसरून चालणार नाही असंही यावेळी देसाई यांनी बोलताना स्पष्ट केलं। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।